वणी गावात असलेली मद्याची दुकाने गावाबाहेर स्थलांतरित करण्याबरोबरच ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेची मोजणी करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव वणीच्या ग्रामसभेत करण्यात आला आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त वणी ग्रामपंचायतीने तारीख 13 रोजी ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र कोरम अभावी ग्रामसभा तहकूब करून तारीख 16 रोजी येथील खंडेराव मंदिर सभामंडपात आयोजित करण्यात आली होती। ग्रामसभेत मद्य विक्री दुकानांचे गावाबाहेर स्थलांतरण करणे, ग्रामपंचायत मालकीच्या असलेल्या गावठाण जमिनीबरोबरच मोकळ्या आणि राखीव जागांची मोजणी करून कंपाऊंड करावे, अंगणवाडी आणि प्राथमिक उपकेंद्राच्या इमारत दुरुस्ती, देवनदीवर असलेला पुरातन पूल बंधारा तोडणाऱ्या ठेकेदार आणि संबंधित विभागावर कारवाई करावी, ग्रामीण रुग्णालयातील सोनोग्राफी तपासणीसाठी आरोग्य विभागाने पदभरती करून सोनोग्राफी सुविधा चालू करावी, इंडियन गॅस एजन्सीकडून वितरित होणारे गॅस सिलेंडरचे वजन करून घरपोच करण्याबरोबरच गॅस जोडणी सुरक्षित असल्याची खातरजमा करून द्यावी, संत गोराबा काका समाज मंदिरासाठी जागा आणि सभागृह द्यावे, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, वाचनालयासाठी जुनी ग्रामपंचायत इमारत उपलब्ध करून द्यावी आदी ठराव ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आले। यावेळी दामोदर नगरमधील व्यापारी संकुलात असलेल्या मद्य विक्री दुकानेही गावाच्या बाहेर स्थलांतरित करण्यात यावी असा ठराव मंजूर करत नवीन मद्य विक्री दुकानांना परवानगी देताना नागरी वस्ती आणि व्यापारी संकुलात परवानगी द्यायचीच नाही असाही ठराव करण्यात आला। या सर्व निर्णयाचे वणीकरांनी स्वागत केले असून ग्रामपंचायतीने याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। यावेळी सरपंच मधुकर भरसट यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, मंडल अधिकारी, तलाठी, वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका उपस्थित होते। ग्रामविकास अधिकारी संजय देशमुख यांनी काही शासनाच्या परिपत्रकांचे वाचन करून योजनांबाबत माहिती दिली। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर, वणी।